दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं शनिवारी पुन्हा रौद्र रूप धारण केलं आणि त्यामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा पावसाची कोसळधार बरसली। अहिल्यानगर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचं हे थैमान पावसामुळे पुन्हा एकदा सीना नदीनं रौद्रावतार धारण केलाय। त्याचवेळी शेवगाव तालुक्यातही पावसाचा उद्रेक दिसला, तर सायंची शिर्डीही मुसळधार पावसानं जलमय झाल्याचं चित्र दिसलं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पुन्हा पूर आलाय, त्यामुळे कल्याण महामार्ग बंद करण्यात आला। तसंच नेप्ती नाक्याजवळील नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं। आपण हे दृश्य पाहू शकतो की अहिल्यानगरमध्ये सीना नदीला हा पूर आलेला आहे। जवळपास यापूर्वी असा पूर या ठिकाणी कधी आला नव्हता। आपण समोर जर पाहिलं तर घरांमध्ये दुकानं आहेत, घरं आहेत, त्याने पाणी शिरलेलं आहे। त्या ठिकाणी तिथले माणसं जे आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी रस्ते नाही, त्यामुळे ते घरापाशी थांबून बसलेले आहेत। कारण या जवळपास या नदीला एक अर्धा किलोमीटरचं पात्र जे आहे पूर्णपणे भरलेलं आहे। त्यामुळं हा काही ठिकाणी नदीचं पुलाचं काम चालू आहे, त्यामुळं हा अडथळा होत आहे। मुसळधार पावसाचा फटका शेवगाव तालुक्यालाही बसलाय। ओढे नद्यांना आलेल्या पूर पाण्यामुळे तालुक्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नेवासा, दहिगाव, लाड-जळगाव पैठण, गेवराई, दहिफळ, तिसगाव यासह अनेक मार्ग पावसामुळे ठप्प झाले। नेवासा तालुक्यातही ढगफुटीसारखा पाऊस झाला। पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सोनई गावातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचून रस्त्याला नदीचं स्वरूप मिळाल्याचं दिसून आलं। अनेक दुकानं पाण्याखाली गेली। या पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं। शनिवारपासून राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यासह सर्व दूर मुसळधार पाऊस झाला। या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास परतीच्या पावसानं हिरावून घेतला। ओढे नाले ओसंडून वाहत असल्यानं दळणवळणाचे मार्ग बंद झालेत। सगळ्या तालुक्यांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस कोसळतोय, त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणचे जे बंधारे आहेत ते देखील फुटले, त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी गेलंय। शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे। व्यापारी संकुल देखील अनेक ठिकाणी पाण्याखाली गेलेत, त्यामुळं जनजीवन जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं ते कुठेतरी विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मिळतं। ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं रस्त्यांवर पाणी आलं। यामुळे कामावर जाणाऱ्यांना मोठी कसरत करत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला। अतिवृष्टीमुळे राहता तालुक्यातील शेतशिवारं पाण्याखाली गेली आहेत। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेला तलावाचं स्वरूप मिळालं। या साचलेल्या पाण्यात शेतकऱ्याचा पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अतिवृष्टीनं मेटाकुटीला आलेला हा शेतकरी पिंपळस गावचा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सातत्यानं अतिवृष्टी होतीये। या अतिवृष्टीनं आधीच शेतकऱ्याचा घास हिरावलाय, पण आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय। शिर्डीहून हरीश देमोटेसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले होते। प्रशासनानं तत्परतेनं पूरग्रस्त नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे। नगर जिल्ह्यामध्ये तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। हेलिकॉप्टर सुटकेसाठी आल्यामुळे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचा जीव वाचला। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात देवटाकळीमध्ये एक कुटुंब पुरात अडकलं होतं।
त्यांच्या सुटकेसाठी प्रशासनानं तातडीनं हेलिकॉप्टर मागवून पूरग्रस्तांची सुटका करत त्यांना सुरक्षित स्थळी नेलं. तर शेवगाव नेवासा रोडवर सूर्यकांता नदीला पूर आला होता. मात्र या परिस्थितीतही एक कार त्यातून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण ही कार पाण्याचा अंदाज न आल्यानं पुरात अडकली होती. त्यामध्ये अडकलेल्यांची काही वेळातच सुटका करण्यात आली. त्यामुळे मोठा धोका टळला. राहुरी तालुक्यातील टाकळी मिया गावातील नाग ओढ्याला आलेल्या पुरामुळे 10 आदिवासी कुटुंब पाण्यानं वेढले गेले होते. ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवलं. तर संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी रेस्क्यू टीम सोबत जाऊन बचाव मोहिमेत सहभाग घेतला. हडस पिंपळगाव इथले गणपत निघोटे पुरामुळे अडकले होते. त्यांची रेस्क्यू टीमनं सुटका केली. पैठण शहराच्या विविध भागांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांना पैठण शहरातील मंगल कार्यालय आणि शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. पैठण शहरातील जवळपास 125 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. नगर परिषद पैठण या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहे आणि साधारण एक काल रात्रीपासनं सगळ्या कुटुंबांना आणि सगळ्या शहरातल्या नागरिकांना याबाबत सूचना देण्याचं काम सुरू आहे. आज दुपारपर्यंत 150 कुटुंबाचं साधारण स्थलांतर शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि आम्ही मंगल कार्यालय ताब्यात घेतलेली आहेत. तिथे आम्ही स्थलांतर केलेलं आहे. सिल्लोड तालुक्यातील बाजार सावंगीमध्ये पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं. पहाटे 4 वाजताच अग्निशमन दलानं सुटका केल्यानं पूरग्रस्तांनी सुटकेचा निश्वास सोडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बोर नदीला पूर आल्यामुळे भिव गावात 12 नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या टीमनं त्यांची सुटका केली. बीडच्या केज तालुक्यातील शिरपुरामध्ये एक व्यक्ती वाहून जात होता. संकटात सापडलेल्या व्यक्तीचे गावकऱ्यांनी प्राण वाचवले. नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न एका व्यक्तीच्या अंगलट आला. मात्र इतर तरुण त्याच्या मदतीला धावल्यामुळे त्या व्यक्तीची सुटका करण्यात आली. तर त्याची दुचाकी पुलाच्या कठड्याला बांधण्यात आली. एकंदरीतच पूरस्थितीमध्ये प्रशासन हाय अलर्टवर आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करतंय. मात्र नागरिकांनीही या परिस्थितीमध्ये दुस्साहस करून त्यांचा जीव धोक्यात घालू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.